नमस्कार, मी मनाली आणि महिला विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर महिला विशेषची सुरुवात करूया एका बातमी खरं तर आहे औरंगाबाद तालुक्यातली, ती म्हणजे सिल्लोडमध्ये महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आले, तर जमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे। पीडित महिला ही सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात होमगार्ड या पदावर काम करते, तर या महिलेला चुलत्यांकडूनच मारहाण करण्यात आलेली आहे आणि 4 दिवसांपूर्वीची ही घटना असून देखील अजूनही कोणावरच कारवाई करण्यात आलेली नाहीये। तर आपण ही दृश्य जी पाहतोय ही औरंगाबाद इथल्या सिल्लोड येथील दृश्य आहे। एका महिलेला जमिनीच्या वादावरून विवस्त्र करून मारहाण करण्यात आलेली आहे। औरंगाबाद तालुक्यामधल्या सिल्लोडमधली ही घटना आहे। तर पीडित महिला ही सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात होमगार्ड या पदावर काम करते आणि या महिलेला तिच्या चुलत्यांकडूनच मारहाण करण्यात आलेली आहे। 4 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे, मात्र अजूनही कोणावर कारवाई करण्यात आलेली नाहीये। माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे, मला म्हणते तू चालल्या जा इथून, आईला सांभाळू नको, हे आमच्या नावावर करून द्या आणि तुम्ही चालल्या जा इथे। नाही कधी गेल्या तर आम्ही पैसे देऊन तुमच्यावर काय काय करू, तर मग तुम्हाला काही सांगू शकत नाही। मग ते एवढीच विनंती सर, तुम्ही मला न्याय द्या बस। त्याच्यावर आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेले, माझा काही अर्ज घेतला नाही सर त्याने। तू कधी अर्ज घेऊन आले तर तुला होमगार्डमधून त्या पोराला तुला कमी केलं जाईल। आणि आता बातमी पाहूया, ती म्हणजे गुरुवारपासून राज्यभरातल्या सगळ्याच केंद्रांवर 12वीची परीक्षा सुरू झाली, पण त्यातही खास आकर्षणाचं परीक्षा केंद्र ठरलं ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलं टेंभुर्णी। अर्थात त्याला कारणही तसंच आहे, कारण तिथं सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू 12वीची परीक्षा देतीये। तर पाहूयात आर्चीला इंग्लिशचा पेपर नेमका कसा गेला असेल। वर्षाच्या प्रेमात पडल्यानंतर वर्गात जाताना ही अशी बावरलेली आर्ची सैराटमध्ये खरं तर सर्वांनीच पाहिली असेल, पण प्रत्यक्षात आर्ची 12वीच्या परीक्षेला जाताना तसं काहीच झालं नाही बरं का। इतर मुलींप्रमाणेच आर्ची ही रायटिंग पॅड आणि कंपास घेऊनच 12वीच्या परीक्षेला टेंभुर्णी केंद्रावर अवतरली। आता आर्ची आली म्हटल्यानंतर मीडिया आणि बघ्यांची गर्दी ही आलीच। तिनेही मग इतर सेलिब्रिटींप्रमाणेच राज्यभरातील 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या। मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा। बरं, आता शुभेच्छा दिल्यावर तरी बघ्यांनी तिचा पिच्छा सोडावा ना, पण वर्गातही मुलं तिला बघायला गर्दी करायला लागली। त्यामुळे वैतागलेल्या मास्तरांनी कॅमेरा समोरच दरवाजा बंद केला, तरीही काही जण खिडकीतून आर्चीची एक झलक बघण्यासाठी धडपडतच होते। म्हणून मग मास्तरांनी खिडकी बंद करून टाकली। पण आर्ची सोबत आपण पेपर देतोय म्हटल्यावर टेंभुर्णी सेंटरवरच एक वेगळंच उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं। काय वाटतं तुम्हाला रिंकू राज बरोबर पेपर देताना? आज आम्हाला असं वाटलं की एवढी मोठी टीव्ही कलाकारची एवढी हिरोईन आमच्या बरोबर आहे, त्यात मला असं वाटलं की आम्हाला म्हणजे असं तिच्या बरोबर आणि आम्ही पण एक हिरोईन झाल्यासारखं वाटायला लागले। आज ती आपल्या शाळेत आहे म्हणजे आम्ही पण ती एक मैत्रीणच झालो ना, मग मैत्रिणी की हिरोईन सगळीच असते ना, एक सखी असते ती आपली। तिचा पहिला पेपर नेमका कसा सोडवला हे तिचं तिलाच माहिती, पण हेच निमित्त साधून तिचा तो सैराट फेम डायलॉग तो बनताय ना बॉस। आर्चीला व्यक्तिगत आयुष्यात खरं तर डॉक्टर व्हायची इच्छा आहे। सैराटच्या प्रसिद्धीनंतर तिला धड शाळेतही जाता आलं नाही, तरीही तिने 10वीत 66% गुण मिळवले। आता 12वीत तिला नेमके किती मार्क्स मिळतात हे निकालानंतरच कळेल, पण कमी वयात एवढं यश मिळूनही तिने शिक्षण अर्धवट सोडलं नाही, हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावं लागेल। रिंकूला आता पुढचे काही दिवस 12वीचे पेपर देण्यासाठी टेंभुर्णी केंद्रावर यावंच लागणार आहे, पण तिची लोकप्रियता पाहून लोक अजूनही तिला पाहण्यासाठी गर्दी करतात। म्हणूनच परीक्षा केंद्र प्रमुखांनी आतापासूनच जास्तीचं पोलीस संरक्षण मागून घेतलंय। आशा करूयात की 12वीची परीक्षा देताना तरी चाहते तिला नाहक परेशान करणार नाहीत। ब्युरो रिपोर्टचं मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, टेंभुर्णी। आणि आर्चीनंतर आता भेटूयात आणखी एका अभिनेत्रीला। ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजतीये, ते म्हणजे तिच्या एका भरतनाट्यमवाल्या व्हिडिओमुळे। अर्थात ही अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी। जाणून घेऊया तिने जो काही दिवसांपूर्वी फेडेड मॅशअपचा एक डान्स व्हिडिओ केलाय। या व्हिडिओला सर्वाधिक पसंती सुद्धा मिळतेय आणि तिच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी निलिमा कुलकर्णीनं। ती अभिनेत्री म्हणून जितकी लोकप्रिय आहे तितकीच डान्सर म्हणून सुद्धा तितकीच अफाट आहे। प्राजक्ता माळी माझ्या सोबत आहे। प्राजक्ता,
तुझं डान्सचं प्रेम ही तितकंच खरं तर पहिलं आहे, पहिलं प्रेम आहे. आणि तुझा अप्रतिम नृत्याचा एक व्हिडिओ आलेला आहे फेडेड मॅशअपचा, आणि तोही आता खूप सुपरहिट झालेला आहे. तर अर्थात ते तुझं पहिलं प्रेम आहेच. आणि कशा पद्धतीने या व्हिडिओची संकल्पना समोर आली आणि तू प्रोड्यूससुद्धा केलंस हे, तर त्याबद्दल थोडं सांग. अगं, मला फार दुःख होतं इंडस्ट्रीत आल्यानंतर की रेशीम गाठी आणि त्यानंतरच्या प्रोजेक्ट्समध्ये मी अभिनेत्री म्हणून समोर येत होते लोकांच्या, आणि लोकांना विसर पडला होता की मी नाचते. मुळात मी भरतनाट्यम क्लासिकल डान्सर आहे. पुणेकरांना माहीत होतं, पण मुंबईकरांना फारच ते अनभिज्ञ होते या गोष्टीशी. मला असं वाटत होतं की, आणि मी चित्रपटात वगैरे परफॉर्म करत होते, इव्हेंट्समध्ये परफॉर्म करत होते, पण क्लासिकल अंग कधीच समोर आलं नाही किंवा तशी आता गाणीच बनत नाही विशेष. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी क्लासिकल नाचते आणि ते पण माझं एक मूलभूत अंग आहे, हे लोकांच्या समोर यावं. आणि म्हटलं दुसरे कधी मला चान्स देणार त्यांच्या फिल्ममध्ये आणि कधी माझ्यासाठी गाणं बनणार, तर आपण गाणं आपल्यावर चित्रित करूया. सो हा बेसिक थॉट होता. आणि बाय द टाईम मी हम्पीमधल्या मरू गेलरा गाण्याच्या प्रेमात पडले. ते इतकं सुरेख गाणं आहे, कन्नड गाणं आहे, आणि त्याच्यावर आम्ही मराठी शब्द काही म्हणजे आम्ही रिराईट केलं आणि रिकम्पोज करून ते गाणं समोर आणलं. तर आम्ही परत ते रिकम्पोज केलं, त्यात आणखी भरतनाट्यमचे काही शब्द, पखावज अशा गोष्टी ॲड केल्या, आणि आदित्य बेडेकरनं ते गाणं पुन्हा रिकम्पोज केलं. रुपालीनं परत गायलं. माझेही त्याच्यात काही बोलत मागे थांबतं तर किटनक झंतरी किटनक असं आहे. आणि असं सगळं करून मग ते भरतनाट्यम गाणं आम्ही प्रॉपर शूट केलं आणि ते लोकांच्या समोर आणलं. आणि निर्मातीही सुद्धा झालीस तू या निमित्ताने. तर ही एक नवी इनिंग आहे प्राजक्ताची. ती किती जबाबदारी, ती किती मोठी होती? फार मोठी होती. मला कळलं की हे अजिबात खायचं काम नाही आहे. मला आधी असं वाटलेलं की एक छोटा 3.5 मिनिटाचा व्हिडिओ, त्याला काय लागतंय, करूया आपण. पण जेव्हा आपण हातात घेतो एखादी गोष्ट, आणि प्रोड्युसर म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवट संपल्यानंतर सुद्धा त्याचं काम चालूच राहतं, तर हे माझ्यासाठी फार नवं होतं. पैसा गुंतवलेला असतो, तेवढी एनर्जी, वेळ, सगळ्याच गोष्टी सगळ्यांना कोऑर्डिनेट करणं हे फार जिकरीचं काम होतं. पण मला असं वाटतं की फलश्रुत आहे. म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स येतो लोकांचा, आणि एवढ्या सगळ्या लोकांनी, स्पेसिफिकली इंडस्ट्री लोकांनी खूप अप्रिशिएट केलं की अरे आम्हाला माहीतच नव्हतं, थँक गॉड तू हे केलंस गाणं. सो अप्रिसिएशन मिळालं, त्यामुळे मला बरं वाटतं. नक्कीच. आणि प्राजक्ता, नेहमीच तू खूप गोड आमच्याशी भेटत असतेस नव्या प्रोजेक्ट. जर आपण आजारी पडलो तर सर्वप्रथम आपण काय करतो, तर आपण डॉक्टरांकडे जातो, औषधं घेतो. पण या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये खेडमध्ये एक अशी बाई आहे, बाई म्हणण्यापेक्षा मी तरुणीच म्हणेन, कारण त्यांचं वय आहे 120 वर्ष, आणि त्या आहेत जिजाबाई. यांनी कधीच कोणतीही गोळी घेतली नाही किंवा त्या दवाखान्यात सुद्धा गेल्या नाहीत. तर भेटूयात या चिरतरुण आजींना, म्हणजेच जिजाबाई राठोड यांना. जिजाबाई राठोड, वय अवघं 120 वर्ष. खेड तालुक्याच्या वेरळ गावात राहणाऱ्या जिजाबाई अजूनही रोज 2 किलोमीटर पायी चालतात. सगळी दैनंदिन कामं त्या स्वतःच करतात. गेल्या 120 वर्षात आजारपण म्हणजे काय हे तर त्यांना ठाऊकच नाहीये. जिजाबाईंच्या या निरोगी दीर्घायुष्याचं गुपित, त्यांचा आहार आणि त्यांची जीवनशैली त्यांच्याच तोंडून ऐकूयात. जिजाबाईंच्या या विक्रमी वयाची नोंद आता त्यांच्या आधार कार्डवरही नोंदवली गेली आहे. जिजाबाईंनी आयुष्यभर मोलमजुरी करून कुटुंबाचं पालन पोषण केलं, त्यामुळे आजही त्यांना घरकामाची सवय आहे. जिजाबाईंचं कुटुंब मोठं आहे. त्यांच्या 10 मुलांपैकी 5 मुलं हयात आहेत. त्यांचे नातू आणि पणतूंची सुद्धा आता लग्न झाली आहेत. जेवण भाकरी आणि भात, सक्कर, एवढा सक्कर हा भाजी कोणच खायची, कोणी खाऊ नये. पाला भाजी, कांदा भाजी खाऊ नये, पालाभाजी, जामण खाऊन सुद्धा. खाण्यामध्ये म्हणजे त्यांचं भाकरी आणि दही, दूध आणि आपलं पालाभाजी, अळणी जेवण, सगळा तिखट वगैरे काय लागत नाही. खरं म्हणजे ते कडुलिंब असतो ना, घाटावर कडुलिंबाच्या पालाला खायची. त्याचा रस करून वाटून त्याचा रस काढायची आणि 1-1 वाटी रस प्यायची. खाण्यास पहिल्यापासून ती अण्णीच खाते, अजून आता नाही. आमचा भाऊ जन्मला झाल्यापासून ती अण्णीच खाते. त्याचा काय देवाचा आहे कसला आहे काय समजत नाही. दीर्घायुष्य म्हणजे नेमकं काय आणि आरोग्य नेमकं काय
हे या 120 वर्षाच्या राठोड आजींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. आज त्यांचं वय 120 आहे, तरीसुद्धा त्या चालतात, फिरतात आणि त्यांना दवाखाना काय असतो हे देखील माहीत नाही. आजचं धकाधकीचं जीवन आणि बदलती जीवनशैली यामुळे शहरातल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. पण खेडच्या जिजाबाई मात्र याला अपवाद ठरलेत. या 120 वर्षांच्या चिरतरुणाजीला न्यूज 18 लोकमतचा सलाम. चंद्रकांत बनकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, खेड. तर आपण पाहिलं 120 वर्षांच्या आजी ज्या आहेत त्या योग्य आहार घेऊन त्यांनी आपलं आयुष्य जे आहे दीर्घायुष्य केलेलं आहे आणि कोणतंही औषध न खाता ते आपलं जीवन जगतात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर कमीत कमी वेळात घरच्या घरी सुद्धा व्यायाम करता येऊ शकतो आणि आपलं सुद्धा आरोग्य तितकंच चांगलं राखू शकतो. सध्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस आणि जिममधल्या व्यायामाची क्रेज वाढलेली दिसते. मात्र दिवसभरातल्या धावपळीमध्ये अनेक महिलांना खास जिममध्ये जाऊन व्यायाम करायला वेळ मिळत नाही. तर अशा वेळेस कमीत कमी वेळात घरच्याच घरी करता येणारे व्यायाम आपण जाणून घेऊयात आमच्या फिटनेस फंडामधून. फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता मी ठाण्याच्या जेवलिन द हाऊस ऑफ फिटनेस त्या जिममध्ये आलो आहे. अर्थातच माझी फ्रेंड आणि एक इंटरनॅशनल ॲथलीट जान्हवीला भेटायला. तिची खासियत तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कुठेही यूट्यूबवरती पाहिले नसतील व्हिडिओज, असे व्यायाम ती शिकवते. म्हणजे छोट्या साहित्यात व्यायाम, कमी जागेत व्यायाम, मल्टिपल बॉडी एक्सरसाइज, ही तिची खासियत आणि हीच खासियत आहे फिटनेस फंडाची. जान्हवी माझ्यासोबत आहे. हॅलो जान्हवी. तर आज पण तुझ्याकडनं काहीतरी अनोखे व्यायाम आम्हाला शिकायचे. काय आपण करूया आज? आपण ट्रायसेप आणि ॲब्सचा वर्कआउट करूया. की कमी वेळात जास्तीत जास्त कॅलरीज बर्न आणि थोडं फंक्शनल मोडला देऊन घरी फिमेल किंवा मेल. ट्रायसेप वर्कआउट प्रत्येकाला माहिती आहे. बोथ अँड ट्रायसेप बोलल्यावर आपण हे लिफ्ट करतो. ठीक आहे. हे बघ 1 2 3 4 5. एक 5 काउंट झाले की त्याच्यानंतर इमिजिएट तुला हा पोर्शन घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघ 1 2 3 4 5. इमिजिएट हँड चेंज कर. अच्छा. ठीक आहे. 1 2 3 4 5. सिमिलर पोजवर इमिजिएट परत कर एकदा. 5 काउंट घे. 5 काउंट कंटिन्यू करायचं आहे. 1 2 3 4 5. सेम साइड्स घे. 5 काउंट. 1 2 3 4 5. सेकंड साइड घे. स्टार्ट. 1 2 3 4 5. मस्त. आणि खास करून ना आपण ट्रेनर असू किंवा कोणाकडे पण एक असं ऐकतो की लोकांची जी एक त्रास असतो तो म्हणजे साईड युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. त्याच्यासाठीचा एक व्यायाम आहे. त्यामुळे नक्की करा. खूप फास्ट असल्यामुळे वॉर्मअप पण होईल आणि फॅट बर्न पण नक्की. आणि एक चेंज ट्विस्ट जसं आपण बोलतो. आता आपण एक केलं सिंगल डंबेल्सवर आपण बोथ हँड ट्रायसेप केले आणि साईड्स केले. आता सिंगल हँड साईड्स घेतले आपण. आता आपण काय करूया बोथ हँड किक बॅक. म्हणजे दोन्ही तुझी ट्रायसेप वर्क करतायत आणि त्याच मोमेंटला तुला अगेन साईड्स घ्यायचे. जे म्हणजे साईड्स करायला पण ते थकतो, कंटाळतो, अरे कार्डिओच्या दिवशी मी कसं करू. तर हे विदाऊट ब्रेक नॉनस्टॉप तुझे आयदर 20-20 आयदर 10-10 पण स्टार्टिंग करणारे 5-5 आपण आता बघूया. ठीक आहे. दोघं एकत्र करू आपण. हे बघ चेस्ट आउट, बॅक आर्च ठेव, हँड पोझिशन प्रॉपर घे, बॅक किक. 1 2 3 4 5. इमिजिएट 1 2 3 4 5. सेम 1 2 3 4 5. अगेन 1. तर आपण पाहिलं योग्य व्यायाम आणि योग्य आहारामुळे आपण आपलं आरोग्य निरोगी ठेवू शकतो. आणि यानंतर महिला विशेषमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.